सेल्सफोर्स डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्हाला करिअर बिल्ड करायचं असेल तर तुमचा रोडमॅप काय असला पाहिजे. बेसिकली सेल्सफोर्समध्ये तुम्ही जर डेव्हलपमेंटमध्ये करिअर करत असाल तर तुम्हाला दोन प्रकारच्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. फर्स्ट इज लॉजिक डेव्हलपमेंट अँड UI डेव्हलपमेंट. लॉजिक डेव्हलपमेंट म्हणजे बॅकएंड डेव्हलपमेंट, ज्यामध्ये तुम्ही ॲपिक्स ही लँग्वेज शिकून बॅकएंड डेव्हलपमेंट करू शकता. ॲपिक्स ही लँग्वेज जावासारखी आहे. जर तुम्हाला जावा येत असेल तर ॲपिक्स तुम्ही खूप इझिली शिकवू शकता. नाव सेकंड इज UI डेव्हलपमेंट. सेल्सफोर्समध्ये दोन प्रकारचे UI आहे. फर्स्ट इज अ क्लासिक एक्सपिरियन्स अँड सेकंड इज अ लाइटनिंग एक्सपिरियन्स. नाव क्लासिक एक्सपिरियन्स बिल्ड करायसाठी तुम्हाला व्हिज्युअल फोर्स एक फ्रेमवर्क सेल्सफोर्सने ऑफर केलेला आहे, विच इज द मार्कअप फ्रेमवर्क. म्हणजे जसे HTML टॅग्स असतात तसेच व्हिज्युअल फोर्सच्या वेगवेगळ्या कमांड आहे त्या तुम्हाला अंडरस्टँड करायच्या असतात. त्यानंतर लाइटनिंग कंपोनंट जर बिल्ड करायचे असेल, म्हणजे लाइटनिंग एक्सपिरियन्स बिल्ड करायसाठी लाइटनिंग कंपोनंटचा यूज होत आहे. आणि लाइटनिंग कंपोनंट क्रिएट करायसाठी तुम्हाला दोन वेज असतात. फर्स्ट इज अ ओरा कंपोनंट, म्हणजे ओरा या लँग्वेजने तुम्ही कंपोनंट बिल्ड करून ते लाइटनिंग एक्सपिरियन्स वर यूज करू शकता. आणि सेकंड आहे LWC. LWC इज मोस्ट डिमांडेड नाउअडेज. इट इज सपोर्टेड बाय सेल्सफोर्स. सेल्सफोर्स पुश करत आहे LWCला. तर LWC कंपोनंट बिल्डिंगसाठी तुम्हाला HTML, CSS आणि मॉडर्न जावास्क्रिप्ट आली पाहिजे. आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला रेस्ट सोप APIs बद्दल पण नॉलेज असेल तर इट इज व्हेरी बेनिफिशियल फॉर यू इन टू अ सेल्सफोर्स डेव्हलपमेंट जर्नी.